विधान परिषद निवडणुकीसाठी विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील टिंगरे हे नाराज झाले होते। पक्षाने दोघांना अर्ज भरण्यास सांगून ऐनवेळी ईबी फॉर्म काढून घेतल्याने ही नाराजी ओढवली होती। मात्र आता पक्षाच्या मध्यस्थीनंतर आणि विक्रम काकडे यांच्या भेटीनंतर टिंगरे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। अजित पवारांच्या फोटोला अभिवादन करून टिंगरे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेणार असून ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। अशीच खळबळ ठाण्यात सुद्धा सुरू आहे। ठाणे विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे। महायुतीमध्ये बंड शमल्यानंतर आता महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। संख्याबळ आमच्याकडे असल्यामुळे 1063 मतांमध्ये 1900 मतं आमची आहेत, महायुतीची मतं आहेत आणि त्याच्या मातांमध्ये संख्याबळ असल्यामुळे त्यांचा पराजय समोर दिसतच होता। आणि मला वाटतं माघार घेतली अशा याचा बघा, याच्या आधी 2-3 वेळा म्हणजे माझ्या आधी इलेक्शनला वसंत डावकरे साहेबांना पण महायुतीने आमच्या शिवसेना भाजपाने माघार घेतल्यामुळे त्यांना पण पाठिंबा बिनविरोध सीट दिली होती। त्या माध्यमातून आता विजय नक्कीच आमच्या महायुतीचा असल्यामुळे त्यांनी आम्हाला ही संधी दिली। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, कोणाची राजकीय खेळी होती जी यशस्वी ठरली आणि कशा प्रकारे ही राजकीय खेळी नेमकी टाकण्यात आली? विक्रांत एकनाथ शिंदे यांनी या विधान परिषदेच्या निवडणुकीत या ठाण्याच्या माध्यमातून खातं उघडले असं आपण म्हणू शकतो। खरं तर म्हणतात ना की एक म्हण होती, म्हणजे एक वाक्य होतं, घोषवाक्य ठाण्यामध्ये, ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणं। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण जीव जो आहे तो ठाण्यामध्ये आहे आणि ठाणे कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना गमवायचं नाही आहे, कारण त्यांच्या समाजकारणाची राजकारणाची सुरुवात जी आहे ती ठाण्यातून होते। त्यामुळे निवडणूक कुठलीही असो, ठाणे हातात राहावं हा एकनाथ शिंदेंचा आग्रह असतो आणि तशाच चर्चा ज्या आहेत त्या महायुतीच्या बैठकीत त्यांच्याकडून केल्या जातात। आता राहिलं अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, अर्थात त्यासाठी जी ऑन ग्राउंड फिल्डिंग लावायची असते किंवा जी स्ट्रॅटेजी आखायची असते ती स्ट्रॅटेजी एकनाथ शिंदे यांनी आखली आणि त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणूनच शरद पवार यांच्या उमेदवारांनी जो आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी खातं उघडलेलं आहे। अर्थात एकनाथ शिंदे हे ठाण्याचं ते म्हटलं तसं राजकारण समाजकारण सर्व ज्या आहेत गोष्टी त्यांच्या त्या ठाण्यातून होतात। त्यामुळे ठाणे हातात राहावं, आपण ज्या भागाचं नेतृत्व करतो, आपलं ज्या जिल्ह्यात वर्चस्व आहे तो जिल्हा कायम आपल्या हातात राहावा असं प्रत्येक नेत्याचं तेच एकनाथ शिंदेंच्या बाबतीत आहे आणि त्यांनी ठाणं राखलंय विधान परिषदेच्या निवडणुकीत। त्यामुळे त्यांचे निकटवर्ती रवींद्र फाटक जवळचे मित्र आहेत, एकनाथ शिंदे यांचे सहकारी आहेत, ते पुन्हा विधान परिषदेमध्ये येणार हे निश्चित त्याच्यामुळे झालेलं आहे। नाही, खरंय पंकज, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ठाणे राखण्यासाठी, ठाणे आपल्या हातात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिंदेकडून झाले असतील, पक्षाकडून झाले असतील आणि ते प्रयत्न आता यशस्वी सुद्धा होताना दिसत आहेत। त्याचे फळ आपल्याला शिंदेंना मिळताना दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती।